मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरात मुलगी आहे का? मग सरकार देणार तब्बल 1,01,000 रुपये. जर तुमच्या घरात मुलगी असेल तर तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलींना 1,01,000 रुपये सरकार देणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. महाराष्ट्र सरकारच्या नवीन लेक लाडकी ह्या योजनेबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा, पैसे कधी आणि कोणत्या टप्प्यात मिळणार आणि यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ह्याची संपूर्ण माहिती आजच्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे. याबद्दल शासन निर्णय पण आलेला आहे. लेक लाडकी ह्या योजनेअंतर्गत तुमच्या मुलींना जे आहे ते 1,01,000 रुपये भेटणार आहेत. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच शासनाच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी योगेश वाय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. चला मित्रांनो, उशीर न करता स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती जी आहे ते एकाच व्हिडिओमध्ये पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मुलींना 1,01,000 रुपये कशा प्रकारे मिळणार आहेत आणि कशासाठी मिळणार आहेत आणि ह्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, जी सविस्तर माहिती जी आहे ते आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे थोडाही व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींनो, आणि पाहू शकता तुमच्या मुलींसाठी ही योजना असणार आहे. राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही जी आहे ती लेक लाडकी नवीन योजना सुरू करण्याबाबत हा शासन निर्णय जे सुद्धा आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली की तुम्हाला 1,00,000 रुपये 1,000 तुमच्या मुलींना कधी भेटणार आहेत आणि कशासाठी भेटणार आहेत ह्याची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहत राहा. आणि तुम्हाला कोणकोणते कागदपत्र आणि योजनेचे पैसे कधी भेटणार आहेत ही संपूर्ण ए टू झेड माहिती आपण ह्या शासन निर्णय GR मध्ये बघूयात. या ठिकाणी पहा, मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून जे आहे ते माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना संदर्भात, म्हणजे जे आहे ते पहिली आपली सुरू होती माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुधार करून त्यामध्ये आता नवीन योजना संदर्भात दिनांक 1 ऑगस्ट 2017च्या शासन निर्णयावे लागू करण्यात आले आहे. आणि सदर योजनेचा मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजनेचा अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल आणि पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. या ठिकाणी पहा, जे आहे ते लाभार्थी जे असणार आहेत ते पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड लाभार्थ्यांना हे पैसे भेटणार, त्यांच्या मुलींना पैसे भेटणार आहे. या ठिकाणी जे आहे ते 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला जे आहे ते 75 रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. अशी घोषणा जी आहे ते करण्यात आलेली आहे. त्या अनुसरून राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्याची जे आहे ते बाब शासनाच्या विचाराधीन होती. अशा प्रकारे जे आहे ते हे प्रस्ताव होता. या ठिकाणी पहा, प्रस्ताव आपण बघितलेला आहे, पण आता शासन निर्णय बघूयात. शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती बघूयात. तर शासन निर्णयामध्ये अशी माहिती दिली आहे की माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यातील दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास शासनाने निर्णयावे मान्यता देण्यात येत आहे. ते या ठिकाणी शासनाने जे आहे ती मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी जे आहे ते त्या योजनेसाठी त्या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत आपण हे बघूयात. या ठिकाणी उद्दिष्ट अशा प्रकारे आहेत जे आहे तुम्ही पाहू शकता. मुलीच्या जन्मात प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे आहे. आणि त्यानंतर दुसरा पॉईंट जे आहे त्या ठिकाणी पाहू शकतात, मुलीच्या शिक्षणामध्ये चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 म्हणजे 0 वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, अशा प्रकारचे हे जे आहे ते मुख्य उद्दिष्टे या योजनेचे आहेत. तर सदर योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती त्याकरिता नमूद करण्यात आलेल्या आहेत. कागदपत्रे याच्या आधारे पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलींचा जन्मानंतर 5,000 रुपये, जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये आणि 7वी मध्ये 7,000 रुपये, अशा प्रकारे जे आहेत हे पैसे देण्यात येणार आहेत. आणि नंतर 11वी मध्ये गेल्यानंतर जे आहे ते 8,000 रुपये. तर लाभार्थी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला जे आहे ते 75,000 रुपये, याप्रमाणे एकूण 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही महत्त्वपूर्ण अपडेट पहा संपूर्ण. या ठिकाणी मुलींना पैसे कसे भेटणार त्या ठिकाणी पाहू शकतात. मुलीच्या जन्मानंतर मुलीला 5,000 रुपये भेटणार आहेत. मुलीचा जो ज्यावेळेस जन्म होईल जन्मानंतर 5,000 रुपये आणि मुलगी इयत्ता पहिलीमध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये भेटणार आहेत. आणि मुलगी जी आहे त्या ठिकाणी 6वी मध्ये गेल्यानंतर तिला 7,000 रुपये भेटणार आहेत आणि 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये भेटणार आहेत. अशा प्रकारे जे आहे ते मुलींना पैसे भेटणार आहेत. आणि राहिलेली उर्वरित रक्कम जी आहे ते उर्वरित पैसे जे आहे ते तिला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला जे आहे ते 75,000 रुपये, याप्रमाणे एकूण जे आहे ते 1,01,000 रुपये एवढी रक्कम तिला देण्यात येणार आहे.
तर अशा प्रकारे जे आहे ते मुलीला 1,01,000 रुपये भेटणार आहेत. तर ह्या सगळ्या यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत आपण थोडक्यात बघूयात. तर या ठिकाणी पहा अटी आणि शर्ती काय आहेत या ठिकाणी पाहू शकतो. अटी आणि शर्ती अशा प्रकारे आहेत की ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिक धारकांना कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला जे आहे ते लागू राहणार आहे. आणि त्यानंतर ती ज्यावेळेस पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी म्हणजे पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळीस माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे. तसेच दुसऱ्या परिस्थितीवेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहील. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शास्त्रीय करणे आवश्यक राहील. आता दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी मुलगा व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुदेय राहील. मात्र माता पित्याने कुटुंब नियोजनाची शास्त्रीय करण्यास ही जी आहे ती या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यानंतर आपण पुढची आणखीन अटी आणि शर्ती काय बघूयात. तर या ठिकाणी पहा अटी आणि शर्ती आणखीन पुढे काय पाहू शकतात. या ठिकाणी जे आहे ते लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. आणि नंतर लाभार्थीचे आहे ते बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. आणि लाभार्थी जे आहे ते कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. अशा प्रकारे जे आहे ते जे अटी आणि शर्ती आहेत हे नक्की तुमच्या लक्षात आले असतील. तर आता आपण बघूयात की ह्या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत. तर या ठिकाणी पहा आवश्यक कागदपत्रे अशा प्रकारे आहेत. लाभार्थ्याचा जो आहे तो जन्म दाखला असणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर जे आहे ते कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक असणार आहे. आणि त्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड आणि प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील. मात्र या ठिकाणी दुसऱ्या भेटी वेळेस जे आहे ते आधार कार्ड लाभार्थीचे आवश्यक असणार आहे. पण पहिल्या वेळेस जे आहे ते लाभार्थीची अट जी आहे ती शिथिल राहणार आहे पहिल्या भेटी वेळेस. आणि नंतर या ठिकाणी पहा पालकाचे आधार कार्ड लागणार आहे. बँकेच्या पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड असल्याचे छायांकित प्रत. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीतील नाव असल्यास दाखला आणणं गरजेचे आहे. आता संबंधित जिल्हा टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड. त्यानंतर कुटुंब नियोजन शास्त्रीय प्रमाणपत्र येथील अटी शर्तीमधील क्रमांक 2 मधील अटीनुसार. आणि अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहणार आहे. अविवाहित असल्याचे लाभार्थीचे आहे ते सोय घोषणापत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. जे आहे ते अशा प्रकारे जे आहे तुम्हाला हे कागदपत्र लागणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात आता लेक लाडकी ह्या योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धत कशी असणार या ठिकाणी थोडक्यात आपण बघूयात. या ठिकाणी पाहू शकतात सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंद केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबत पृष्ठमध्ये नमूद केल्यानंतर आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. सदर पृष्ठमध्ये आवश्यकतेनुसार काही सुधारणा करणे गरजेचे असल्यास त्याबाबत आयुक्त एकात्मिक बाल कल्याण विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी त्यांचे स्तरावरून सुधारणा कराव्यात. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास विभाग अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्याकडून अर्ज भरून घ्यावा. गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी प्रवेशिका, मुख्य सेविका यांच्याकडे सादर करणे आवश्यक असणार आहे. नंतर पहा आणखीन पुढे माहिती काय दिली आपण ती पण या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी पहा अंगणवाडी प्रवेशिका, मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची प्रमाणपत्राची छाननी तपासणी करून प्रत्येकी महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलीच्या बाबतीत जिल्हा व महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकत्रित यादीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांना तर मुंबई व शहर मुंबई उपनगर क्षेत्रातील बाबतीतील नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करावी. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद नोडल अधिकारी यांना योग्य ती छाननी करून यादीत मान्यता देऊन आयुक्तालयास सादर करावी.
अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करताना महिला व बालविकास विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून त्यांना देण्यात आलेल्या अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. आता संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद हे याचिक म्हणजेच रँडम पद्धतीने जास्त संख्येने अर्ज प्राप्त झालेल्या एखाद्या क्षेत्रातील तपासणी करतील. त्यांची खात्री झाल्यानंतर लाभार्थी यादीला जे आहे ते मान्यता देण्यात येईल. आणि परिशिका बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह सादर केलेला नसल्यास असा अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत पूर्तता करण्याकरिता अर्जदारास लेखी कळवावे. त्याचप्रमाणे अर्जदाराने 1 महिन्याच्या कागदपत्राच्या पूर्ततेसह अर्ज दाखल करावा. काही अपरिहार्य कारणास्तव अर्जदार व त्या मुदतीत अर्ज दाखल करू शकला नाही तर या ठिकाणी पहा, जर तुमची काही चूक झाली अर्ज भरताना आणि अर्ज तुम्हाला वापस पुन्हा डबल भरावा लागला, या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज तुम्ही जर पुन्हा वापस जे आहे ते दाखला सबमिट केला नाही तर या ठिकाणी जे आहे ते त्यास वाढीव 10 दिवसांनी मुदत जे आहे ते देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी 10 दिवस वाढवून दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कमाल 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सदर अर्जावर कारवाई पूर्ण करावी. यानंतर या ठिकाणी पहा, या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यात प्राप्त झालेल्या अर्ज यापैकी अपूर्ण व निकाली काढलेल्या अर्जाचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत संबंधित जिल्हा कार्यालय अधिकारी, जिल्हा परिषद नोडल अधिकारी यांना आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडे सादर करावी. या ठिकाणी पहा, योजनेअंतर्गत विविध जबाबदाऱ्या व कार्यपद्धती खालीलप्रमाणे असणार आहेत. फार्माची ऑनलाईन पोर्टल नोंदणी करणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात, लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा परिवेशिका मुख्य सेविका यांनी करावी. तसेच लाभार्थ्याचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत. आणि नंतर अंगणवाडी सेविका, परिवेशिका, मुख्य सेविका लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता पडताळणी करण्यासाठी जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, त्यानंतर संबंधित परिवेशिका, मुख्य सेविका यांची राहील. अंगणवाडी सेविका, परिवेशिका, मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. तर सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, परिवेशिका, मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत असून आवश्यकतेनुसार आयुक्तालय सत्रावरून सुधारणा करण्यात येतील. या ठिकाणी काही जे आहे ते अंगणवाडी ताई असतील, अंगणवाडी सेविका असतील, परिवेशिका असतील, मुख्य सेविका असतील, त्यांचे जे आहे ते काही कामं या ठिकाणी त्यांच्याकडे दिलेली आहेत, ती जे आहे त्या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, अर्ज जतर करण्याबाबत जे आहे त्या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे. या ठिकाणी पहा, अशा प्रकारे जे आहे संपूर्ण तुम्हाला माहिती भेटलीच आहे की ह्या लाभाकरिता जे आहे ते कोणकोणते कागदपत्र लागतात, कोणकोणते अटी आहेत आणि या ठिकाणी ह्याचे पैसे कसे भेटणार आपण हे थोडक्यात बघण्याचा प्रयत्न आता करणार आहोत. या ठिकाणी पहा, तुम्हाला पैसे कशा प्रकारे भेटणार आपण थोडक्यात बघूयात. या ठिकाणी पहा, जे आहे तुम्हाला पैसे जे आहे ते सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजे डीबीटीद्वारे देण्यात येईल. त्याकरिता महिला व बालविकास विभागाने स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या बँकांमध्ये आयुक्तालय स्तरावर खाते उघडण्यात येईल. त्यामधून पोर्टलप्रमाणे लाभार्थ्यांना लाभ अनुदेय करण्याकरिता ग्रामीण क्षेत्रातील बाबीतील जिल्हा कार्यालय अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांना, तर नागरी क्षेत्रातील बाबतीत बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी यांना आवश्यक निधी वर्ग करण्यात येईल व थेट लाभार्थी जे आहे ते लाभार्थी हस्तांतरण म्हणजेच डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करतील. त्याकरिता लाभार्थी व माता यांचे संयुक्त बँक खाते उघडणे अनिवार्य राहील. एखाद्या प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असल्यास लाभार्थी व पिता यांचे संयुक्त खाते जे आहे ते उघडण्यात यावे. मात्र अशा प्रकरणात अर्ज सादर करताना मातेचा मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. आणि अनाथ मुलीचा लाभ देताना मुलीच्या इतर योजनेचा लाभ ज्या पद्धतीने त्यांना देण्यात येतो त्याप्रमाणे कारवाई करावी. तर अशा प्रकारे जे आहे ते खाते जे आहे ते उघडून घ्यायचे आहेत. आणि एखाद्या कुटुंबामध्ये योजनेमध्ये एक अथवा टप्प्याटप्प्याने लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरित झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ अन्वय होण्याकरिता त्यांनी स्थलांतरित झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा. सदर अर्जाची संबंधित अधिकारी छाननी करून पाठ करत असलेला राज्याकडे शिफारस करावी व राज्य कक्षाकडून अंतिम निर्णय घेण्यात यावा.
त्याप्रमाणे एखादे लाभार्थी कुटुंब योजनेमधील एक अथवा अधिक टप्प्यावर लाभ घेतल्यानंतर राज्याबाहेर स्थलांतरित झाले असल्यास त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा व राज्य कक्षाने याबाबत अंतिम निर्णय घ्यावा. तर अशा प्रकारे जे आहे तर एखादं कुटुंब जे आहे ते काही लाभ घेतल्यानंतर दुसऱ्या राज्यामध्ये राहायला गेल्यानंतर त्यांना जे आहे त्यांना राज्य कक्षाकडे अर्ज करणं गरजेचं आहे. तर ह्या योजनेतील लाभार्थ्यांना पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित करण्याकरिता राहण्यासाठी तसेच पोर्टलचे संचालन अर्ज डिजिटाइड पद्धतीने जतन करणे, पोर्टलवर वेळोवेळी अध्ययन करणे याकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त स्तरावर कक्ष निर्माण करणे व त्यामध्ये 10 तांत्रिक मनुष्यबळांची नियुक्ती करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर त्यानुसार विविध पद्धतीने तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करावी. जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ते हे पैसे भेटणार आहेत. तर अशा प्रकारे हा शासन निर्णय होता. तुम्हाला संपूर्ण ही माहिती नक्कीच भेटली असेल की जे आहे ते लेक लाडकी योजनेअंतर्गत कोणकोणत्या अटी शर्ती आहेत आणि कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत हे लाभ घेण्यासाठी. संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे ह्यासाठी मला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. भरपूर कमेंट आल्यानंतर त्यावर पण तुम्हाला पुरेपूर असा व्हिडिओ बनवून देईल की लेक लाडकी ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा किंवा ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे ह्याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या पुढचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.